एका गावात एक शेतकरी राहत होता. तो दुधापासून दही, लोणी बनवून ते विकण्याचं काम करायचा. एकदा त्याने आणि त्याच्या पत्नीने नेहमीसारखंच लोण्याचे गोळे बनवले आणि तो ते घेऊन शहरात गेला आणि ते गोळे त्यांनी नेहमीच्या त्याच्या दुकानदाराला विकले. हा प्रत्येक लोण्याचा गोळा 1 किलोचा होता. त्याने असे 10 गोळे त्या दुकानदाराला विकले. त्या पैशातून साखर, तेल, पीठ असं आवश्यक सामान घेऊन तो गावाकडे गेला. शेतकरी गेल्यानंतर दुकानदाराने सहजच एक लोण्याचा गोळा घेतला आणि त्याचं वजन करून बघितलं आणि ते वजन 1 किलोच्या ऐवजी फक्त 900 ग्रॅम भरलं. दुकानदाराला थोडा संशय आला. त्याने इतरही काही गोळ्यांचं वजन केलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक गोळा हा फक्त 900 ग्रॅमचाच भरतोय. पुढच्या आठवड्यात जेव्हा तो शेतकरी परत एकदा लोण्याचे गोळे घेऊन दुकानदाराकडे विकण्यासाठी आला, तेव्हा तो दुकानदार त्याला अत्यंत रागाने म्हणाला, "चल इथून चालता हो, पुन्हा येऊ नकोस माझ्या दुकानात." शेतकऱ्याला कळेना का रागवलाय. शेतकऱ्याने विचारलं, "अहो दादा, पण असं झालं तरी काय?" दुकानदार रागात म्हणाला, तू तू धोकेबाज आहेस. मागच्या वेळेस तू 1 किलोचे म्हणून फक्त 900 ग्रॅमचे लोण्याचे गोळे मला दिलेस." यावर शेतकरी त्याला म्हणाला, "दादा, माफ करा, पण आम्ही अत्यंत गरीब लोक आहोत. आमच्याकडे वजन करण्यासाठी मापसुद्धा नाही आहेत. तुमच्याकडून जी मी 1 किलो साखर नेतो तीच तराजूच्या एका पारड्यात ठेवतो आणि दुसऱ्या पारड्यात लोणी मोजतो." हे ऐकताच दुकानदाराची मान लाजेने खाली गेली आणि त्यांनी शेतकऱ्याची माफी मागितली. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो, जे पेराल तेच उगवते. तुम्ही इतरांशी जसं वागाल तशीच वागणूक तुम्हाला मिळेल. मग तो आदर, सन्मान असो किंवा धोका, नाही का?